नमस्कार मंडळी. आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज नवीन एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येलो आहे. रेसिपीचं नाव आहे व्हेज पीटर्स. तर त्याच्यासाठी सामान काय काय लागतात तर तुमका मी सांगतो आहे आणि रेसिपी पण कशी कशी बनवतात आपण मी तुमका दाखवतो आहे. त्याच्यासाठी सामान काय काय लागतं तर सांगते मी तुमका. कॉलीफ्लावर लागतो, ग्रीन शिमला मिरची, त्याच्यानंतर रेड आणि येलो. तर हे आपल्या कट करून घ्यायचे आहेत. कट कसे काय करूचे ते आणि केवढी साईज होई ती पण मी तुमका दाखवतो आहे. आधी कट करू आणि नंतर पुढची प्रोसेस काय काय ती दाखवते मी तुमका. तर मंडळी व्हेजिटेबल्स कुठचे पण असतात ते कट करूच्या आधी एकदा वॉश करून म्हणजे धुवून नंतरच कट करा, कारण की त्याच्यावरती डस्ट वगैरे असता, त्यामुळे आपल्या शरीरात त्याची हानी होऊ शकता. त्यामुळे तर मी धुवून घेतलंच. तर मी धुवून तर घेतलं तर परत एकदा कट करू, त्याच्यानंतर परत एकदा आपण पाण्यातून एकदा त्याका काढू, कारण की आपल्या शरीरात कुठच्या गोष्टीची हानी जाता कामा नये. म्हणजे आपला शरीर या खूप चांगला राहावा. त्यामुळे व्हेजिटेबल फ्रेशच येतात, पण ते पावडर वगैरे किंवा त्याच्यावरती लिक्विड मारला जातात, त्यामुळे धुवचे लागतात, कारण किटाणू आपल्या पोटात जाऊ नये म्हणा. तर बघू शकतास कटिंग कशी काय करून घेतलेली होती. ओनियन पण त्याच्यात यूज होता. ओनियन बघू शकतास कसं काय कट केलेलं होतं. ही शिमला मिरची मगाशी धुवून घेतलेलं आहे मी, आणि कटिंग पण बघू शकतास त्याची कशी काय होती. रेड, येलो आणि ग्रीन. आणि कॉलीफ्लॉवर मी धुतलेलं आहे, पण तरी पण एकदा पाण्यात म्हटलं बुडवूया त्याका थोडं वेळ आणि नंतर काढू. नंतर मी तुमका पुढची प्रोसेस दाखवते कसा काय करूचा आता. चला आपण आता पुढच्या प्रोसेस चालू करूया. राणी मंडळी बघू शकता कॉलीफ्लॉवर केवढं कापलेलं होतं, लहान, जास्त पण मोठं नको, कारण की शिजाग होतो त्यामुळे. तर आता परत एकदा वॉश करू आणि पुढे चालू करू. हे माझे व्हेजिटेबल्स धुवून झालेत सगळे, म्हणजे कॉलीफ्लॉवर धुवायचा होता आपला, तो धुवून झाला आहे. तर आता त्याच्यात पुढे काय काय सामान लागतं ते मला सांगतो. हे आहे टेम्पुरा फ्लावर, हे आहे सॉल्ट, ही आहे मद्रास करी पावडर, आणि हा आहे ब्लॅक पेपर पावडर, आणि हा आहे पेरी पेरी मसाला. तर आपल्याला टेम्पुराची स्लरी बनवायची आहे, नॉर्मल, म्हणजे ती जास्त पण जाड नको जास्त पण पातळ नको. त्यानंतर त्याच्यात सॉल्ट ॲड करायचं आहे, ब्लॅक पेपर पावडर आणि मद्रास करी पावडर. मद्रास करी पावडरची रेसिपी देतो. मद्रास करी पावडर यूज करायची कारण की त्याने कलर चांगला येतो त्यामुळे. आणि मद्रास करी पावडर हा मसाला असा आहे की इंडियनमध्ये सगळ्यात यूज होतो सगळ्या रेसिपीत. तर आता आपण त्याची रेडी करू स्लरी. तर चला, हे बघू शकता टेम्पुरा फ्लावर किती घेतला आहे. तर आता आपण त्याच्यात थोडंसं आधी सॉल्ट टाकू, टेस्टनुसार सॉल्ट टाकायचं. तर नंतर जर पाहिजे असेल तर नंतर ॲड करू. तर थोडासा ब्लॅक पेपर पावडर आणि त्यानंतर मद्रास करी पावडर थोडीशी. मगाशी बोललो तसं जास्त झाली तर ते डार्क होणार, जास्त डार्क नको, आपला लाईट कलर पाहिजे. आता ह्याच्यात आपण पाणी ॲड करू आणि स्लरी केवढी जाड पाहिजे ती तुम्हाला दाखवतो मी. आणि टेम्पुऱ्यात जमेल तेवढं जास्तीत जास्त म्हणजे थंड पाणी यूज करण्याचा प्रयत्न करा, कारण की थंड पाण्याने टेम्पुऱ्याची स्लरी चांगली होते. त्यामुळे मंडळी बघू शकता स्लरी आपली रेडी झाली आहे, म्हणजे बॅटर. तर थिकनेस केवढा आहे त्याचा, तो डार्कनेस. तर हे सगळं आपण ह्याच्यात ॲड करायचं आहे. पहिल्यांदा आपण ओनियन ॲड करू त्याच्यात आणि फ्राय करू. त्यानंतर कॉलीफ्लॉवर, नंतर बेल पेपर्स. ओनियन पहिल्यांदा टाकायचा कारण की तो सुटतो नाही तर सगळं एकदम मिक्स केलं तर, त्यामुळे. तर चला आपण रेडी करू. आधी त्याच्यासाठी आपण आधी डीप रेडी करू. ऑइल तिकडे आपलं गरम होते तोपर्यंत. हे मेव याच्यात बाउलमध्ये थोडासा टाकायचा, म्हणजे आपल्याला डीप पाहिजे तेवढं. डीप बाउलला जेवढा मेव जातो तेवढा, म्हणजे क्वांटिटी त्याची. आणि त्याच्यात ही पेरी पेरी पावडर थोडीशी ॲड करायची, आणि मग तो पेरी पेरी मेव झाला तो आपण रेडी करू. तोपर्यंत आपलं ऑइल रेडी होतं आहे तिकडे. मंडळी आपलं डीप रेडी झालं आहे. कलर बघू शकता एकच नंबर. जरा आपण चेक करून बघू कसं काय झालं आहे ते. वा, एक नंबर, क्लास. आता आपण ऑइल आपलं रेडी होतं आहे. तर आता आपण जे कापलेत व्हेजिटेबल्स ते आपण फ्राय करून घेऊ. मंडळी माझ्या हातात आहे डिजिटल सॉईल, आणि आता आपण टेम्परेचर चेक करू ऑइलचं.
किती झालं आहे ते. आपलं ऑइल गरम झालं आहे. ऑइलचं टेम्परेचर आहे पाहिजे 110-120पर्यंत. जास्त पण गरम करून उपयोगाचं नाही, कारण की नाहीतर ते जे व्हेजिटेबल्स आहेत जे आपल्याला फ्राय करायचे आहेत ते काळे होणार त्यामुळे. तर मंडळी बघू शकता कोटिंग कसं काय लावायचं ते. जास्त पण जाड नाही लागलं पाहिजे. तर मंडळी आपलं फ्राय झालं आहे. कलर बघू शकता. तेल आपण व्यवस्थित जरा काढून घेऊ याचं. तर बघू शकता व्यवस्थित फ्राय झाले आहेत सगळे. आता आपण हा पेरी पेरीचा मसाला जो मगाशी मी तुम्हाला दाखवला तो हा वाला त्याच्यावरती व्यवस्थित टाकून घ्यायचा. मिक्स करायचं ते व्यवस्थित, मग त्याची टेस्ट आणि वाढते. नंतर मग आपण प्लेटिंग रेडी करू याची. मंडळी मसाला जास्त नाही टाकायचा, थोडासा टाकायचा, कारण की त्याच्यात सॉल्ट वगैरे सगळं पहिल्यापासूनच ऑलरेडी असतं. त्यामुळे जास्त टाकला तर तो जास्त म्हणजे खारट होऊ शकतं त्यामुळे. आणि मसाला टाकून झाला आता हलवायला व्यवस्थित आपण, आणि याची आता प्लेटिंग रेडी करू. मंडळी बघू शकता आपली प्लेटिंग रेडी झाली आहे. आणि हे तुम्ही सहज घरी ट्राय करू शकता. जास्त काय याला सामान नाही लागत, ते सगळं भेटतं बाजारामध्ये इथं. आणि तुम्ही घरी जर ट्राय करून बघितली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. एक नंबर दिसते. मंडळी आपण आता हे ट्राय करून बघू.